नवी मुंबईत गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय। आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि असं असताना पण हजारो नागरिकांना कामावर जाण्याऐवजी गॅससाठी 4 ते 5 किलोमीटर लांब रांगेत उभं राहावं लागतंय। घरात गॅस नाहीये त्यामुळे स्वयंपाक बंद आहे। नोकरीवर जाणाऱ्या वर्गासमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झालाय। युद्धाच्या या झळांनी सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय। थेट जाऊयात नवी मुंबईत, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। देशाच्या युद्धाचा परिणाम भारतावर आणि महाराष्ट्र राज्यावर कसा झालाय हे मी तुम्हाला दाखवतो। नवी मुंबई शहरातील सांदपाडा मधलं हे गॅस केंद्रावरचं दृश्य आहे। या दृश्यात जर बघितलं तर 5 ते 6 किलोमीटरची रांग लागलेली आहे। काही लोक जे आहेत ते रात्री आलेले आहेत, काही पहाटे आलेले आहेत, काही मध्यरात्रीपासून आलेले आहेत। त्यामुळे 3 ते 4 दिवस झाले ही रांग काही संपत नाहीये। त्यामुळे इथल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं रांग लागलेले 4 ते 5 किलोमीटर पर्यंत या ज्या आहेत लोकांच्या गर्दी लागलेल्या आहे। त्यामुळे संपूर्ण जर बघितले अनेक मुलं आहेत, लेडीज महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसून येत आहे। त्यामुळे रांग सध्या या ठिकाणी लागले दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण जर हे बघितलं गॅसच्या टाक्या या आहेत त्या संपूर्ण आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या सोबतीला जे आहेत ते गॅस बुकिंग करण्यासाठी जे आहेत मोठ्या संख्येने सगळे लोक इथे जमलेले आहेत। मात्र जी लाईन काही संपत नाहीये। काल सुद्धा रविवार होता, त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात बुकिंग करताना आपल्याला दिसून आलेले। आज सोमवार आहे, मात्र सोमवार असून सुद्धा लोकांना कामावर जायचं असतं। मात्र कामावर न जाता यांना इथेच आपला दिवस घालावा लागतोय। आपल्या सोबत इथे जे आहेत सर, कुठून आले, काय किती दिवसापासून? अरे 15 दिन हो गए, 1 हफ्ता हो गया। बुकिंग नहीं हो रहा है। 24 घंटे के बाद दिखा रहा है। मैसेज भी नहीं आ रहा है, 24 घंटे बाद दिखा रहा है। बस यही आ रहा है, 2-3 दिन से फोन कर रहा नहीं मिलेगा जब तक नहीं चालीस आएगा। है। मॅडम काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? वही है 15 दिन खत्म हो जाता है, कितना दिन से खाना नहीं बन रहा है। ये लोग बोल रहे हैं कि जले नहीं आएगा नंबर तले वैस नहीं मिलेगा। कितने इधर दिन से आप बुकिंग कर रहे हैं? 4-5 दिन से कर रहे हैं। क्या लोग बोल रहे हैं? एक बोल रहे 24 घंटा के बाद दिखा रहे थे। इनको अंदर लेके गए दिखाने तो वो भगा रहे, बोल रहे कि नहीं जाओ, नहीं बुकिंग होएगा तो नहीं मिलेगा, टूपी नहीं आएगा तो नहीं मिलेगा। ऐसा क्यों नहीं मिलेगा? कितना दिन बिना खाने का रहेगा?